आता नेक्स्ट क्वेश्चन हिस्ट्री मधला हा होता प्रार्थना समाजावरती. ओके, प्रार्थना समाज यांच्या वतीने कोणती सामाजिक कामे केली गेली होती असा हा प्रश्न होता, पहिलाच प्रश्न हिस्ट्रीचा. सो यामध्ये पहा, चार तुम्हाला काय दिलेत, विधान दिलेत, कुठलं बरोबर आहे, राईट, कुठली कामे केलेली आहे असा प्रश्न. पहिलं, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचं काम केलं. बरोबर आहे हे. प्रार्थना समाजाच्या अंतर्गत सोशल सर्व्हिस लीग ही 1911 रोजी 1911 मध्ये नाम जोशी यांनी सुरू केली ती. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली आहे. हेही बरोबर आहे. 1905 मध्ये प्रार्थना समाजाअंतर्गत सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन झाली. मग या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले होते. आता पहा, हा जो पॉइंट आहे ना, हा युजली कुठल्या टेक्स्टमध्ये, कुठल्या पुस्तकांमध्ये कव्हर्ड नाहीये, बट आपल्याकडे तो आहे. हे झाले प्रार्थना समाजाचे कार्य. पेज नंबर कुठला, हिस्ट्रीच्या माइंड मॅपच्या पेज नंबर 238. त्यामध्ये पहा, इथं अनाथ आश्रम, अनाथ बालक आश्रम हा पंढरपूरमध्ये तयार झाला होता, नाशिकमध्ये नाही. दिस पॉइंट इज कवर्ड हिअर. बाकी भारत सेवक समाज, सोशल सर्व्हिस लीग हे तर कवर्ड आहेच. आणि फोर्थ, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. हे सुद्धा बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या अंतर्गतच ह्याची स्थापना झालेली आहे, राईट. सो आता ही प्रार्थना समाज कोणी स्थापन केली, कधी स्थापन केली, राईट. आत्माराम पांडुरंग तरखडकर 1867 मध्ये याची स्थापना झाली आहे. याचे काय काय काम होते, या अंतर्गत किती वेगवेगळे कार्य झालेले आहेत, इतर कार्य काय, ह्या समाजाची त्रुटी काय होती, असं एक होल अँड सोल इन्फॉर्मेशन प्रार्थना समाजाची आपल्या पुस्तकामध्ये आहे.